विरोधाला बळी न पडता वक्फ दुरुस्ती विधेयक आत्ताच मंजूर करून घ्या अशी पोस्ट शेअर करत राज ठाकरेंनी सरकारला आवाहन केलंय। लातूरमधील जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा सांगितल्यानंतर राज ठाकरेंनी सरकारला आवाहन केलं आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाऊ नये, राज ठाकरेंचं सरकारला आवाहन। लातूरच्या तळेगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाऊ नये हे सरकारने पाहावं, राज ठाकरे। तळेगावच्या 75% शेतजमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला असून नोटीस पाठवली, राज ठाकरे। प्रश्न मनमानीचा नाही, वक्फ बोर्डाच्या मनमानीवर चाप बसवण्याचा, राज ठाकरेंचं वक्तव्य। केंद्र सरकारनं वक्फ बोर्डाबद्दलचं विधेयक याच अधिवेशनात मंजूर करावं, राज ठाकरेंची मागणी। वक्फ बोर्ड जमीन सुधारणा कायदा कसा फायदेशीर हे देखील राज ठाकरेंनी समजावून सांगितलं। एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार। एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे का सरकारची जमीन याचा निवाडा नवीन विधेयक मंजूर झाल्यास जिल्हाधिकारी करतील। वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे, तसंच मुस्लिमेतर समाजाचं पण प्रतिनिधित्व असलं पाहिजे। आणि कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचं ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरलला राहील। एखादी संपत्ती वक्फ बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखं बोली करार नाहीतर लेखी करार करावा लागेल। गरीब शेतकऱ्यांची जागा हडप करण्याचा हा एका धर्मीयांचा डाव आहे आणि म्हणूनच आमची मागणी आहे की वक्फच्या बद्दलचा नवीन कायदा हा आलाच पाहिजे, कारण वक्फ ची आताची असलेली कारवाई कार्यपद्धती ही अन्यायकारक आहे। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, शेतकऱ्यांचं हित संरक्षित केलं पाहिजे। अगरचे वक्फ बोर्ड की जमीन है तो नोटिस देना ही चाहिए। वक्फ बोर्ड की जमीन का बंदर बांट हुआ है, बहुत सारी वक्फ बोर्ड की जमीनें अगर इंक्वायरी की जाए तो बहुत सारे गवर्नमेंट के ऑफिसर्स हैं, कलेक्टर की ऑफिस है, कारपोरेशन है और इस तरह से बहुत सारी जमीनें कब्जा की हुई हैं। मैं समझता हूँ ये मुसलमानों के पूर्वजों ने दान किया था अल्लाह के नाम पर, वो जमीनें वापस मिलना चाहिए चाहे किसी के पास भी।